Hello. Good afternoon, all of you. Am I audible? Yes. Am I audible, all? Am I audible, all of you? Am I audible or not? Anyone? Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. We will start our lecture. Join fast. Within 5 minutes, you have to join. Okay. See, at last lecture we have started respiratory diseases. Yes or no? काय बघितलं आपण लास्ट लेक्चरला? Anyone? Type. ओके. टाइप्स डिफरंट टाइपचे रेस्पिरेटरी डिसीजेस टाइप केलं. टाइप्स आपण स्टडी करायला स्टार्ट केलं होतं. त्याच्यातला पहिला डिसीज बघितला. कुठला डिसीज बघितला? चिकन पॉक्स. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? काय आहे चिकन पॉक्स? व्हॉट इज चिकन पॉक्स? अंडरस्टूड और नॉट? येस और नो? समजले का नाही? व्हाय यू आर नॉट रिस्पॉन्डिंग? येस गुंड प्रतीक्षा, समजले? गुंड प्रतीक्षा, Yes, ma'am. हा काय बघितलं आपण लास्ट लेक्चरला? Respiratory diseases. हा काय बघितलं त्या रेस्पिरेटरी डिसीजेस मध्ये? Chicken pox. व्हॉट इज मीन बाय चिकन पॉक्स? एक्सप्लेन करा. काय काय लक्षात आलं तुमच्या? काय समजलं त्याच्यावरून एक्सप्लेन करा मॅडम. Chicken pox is a virus infect करतं human being ला and animals and bird insects ला and त्याची फॅमिली आहे पॉक्स वायरिडी या आणि ते क्लासिफाईड होती टू सब फॅमिलीज मध्ये. क्रोडपॉक्स अँड वायरिनी अँड एंटोमोपॉक्स वायरिनी मध्ये. आणि क्रोडपॉक्स वायरिनी इन्फेक्ट करतं व्हर्टिब्रेट्स आणि एंटोमोपॉक्स वायरिनी इन्फेक्ट करतं इन्सेक्ट्स अँड नॉट टू द व्हर्टिब्रेटला. ओके. इन्क्युबेशन पिरियड किती असतो याचा? 1 week. सिम्पटम्स काय काय आहेत?
काय काय सिम्पटम्स? फेवर, हेडेक, बॅकएक. ब्लिस्टर्स आणि अजून काय फॉर्म होतात या डिसीज मध्ये? एवढंच येतं. ओके ओके, कोणाला काय प्रॉब्लेम आहे चिकन पॉक्स मध्ये अजून? Yes, tell me if anyone have any problem. कोणाला आहे का प्रॉब्लेम चिकन पॉक्स मध्ये? नो मॅम. Shall we continue further? Next disease बघायचं आपण. Please short notes सगळं लिहिताय ना? येस मॅम. We will continue. I am sharing the screen here. Tell me it is visible or not. Tell me, screen is visible? येस मॅम. Yes, ma'am. येस. बघा आपण टाइप्स ऑफ डिसीजेस स्टार्ट केले होते लास्ट लेक्चरला. त्याच्यातलं फर्स्ट आहे रेस्पिरेटरी डिसीजेस. रेस्पिरेटरी डिसीजेस मीन्स काय? डिसीजेस विच कॅन ऑकर्स ॲट रेस्पिरेटरी ट्रॅक किंवा रेस्पिरेटरी सिस्टीमला होणारे डिसीजेस म्हणजेच काय असतील? रेस्पिरेटरी डिसीजेस. त्याच्यातला फर्स्ट डिसीज आपण स्टडी केला होता चिकन पॉक्स. व्हॉट इज चिकन पॉक्स? सी व्हायरसेस हा एक व्हायरस बॉर्न डिसीज आहे किंवा व्हायरसमुळे होतो. देन नेक्स्ट इज viruses infect human beings, animals, birds and insect. जनरली viruses काय कशाला इन्फेक्ट करतात बघा? एनिमल्स, birds and insect ला इन्फेक्ट करतात बेस्ड ऑन जेनेटिक अँड जेनेटिक इकॉलॉजिकल क्रायटेरिया. द फॅमिली, तर जनरली चिकन पॉक्स कॉज करणारी कुठली व्हायरसची फॅमिली आहे? पॉक्स व्हायरिडी has been classified into two sub families. नंतर ते दोन्ही सब फॅमिलीज मध्ये क्लासिफाय केले जातात. फर्स्ट आहे कोर्डोपॉक्स व्हायरिनी अँड नेक्स्ट आहे अनदर आहे एंटोमोपॉक्स व्हायरिनी. देन while कोर्डोपॉक्स व्हायरिनी इन्फेक्ट वर्टिब्रेट्स and एंटोमोपॉक्स व्हायरिनी इन्फेक्ट इंसेक्ट्स and not the vertebrates. तर जनरली कोर्डोपॉक्स व्हायरिनी हे काय करतात? कशाला इन्फेक्ट करतात? वर्टिब्रेट्सला. म्हणजे ह्युमन मध्ये होणारं जे काही इन्फेक्शन आहे ते या कोर्डोपॉक्स व्हायरिनी या व्हायरस या फॅमिलीतल्या व्हायरसमुळेच होत असेल. अंडरस्टूड? समजते का? येस मॅम. नेक्स्ट आहे पॉक्स व्हायरस डिसीज आर कॅरेक्टराइज्ड बाय स्किन लेशन्स विच मे बी लोकलाइज्ड और जनरलाइज्ड. जनरली पॉक्स व्हायरस डिसीज हे कसे कॅरेक्टराइज केले जातात बघा? स्किन लेशन्स ऑब्झर्व होतात विच मे लोकलाइज्ड और जनरलाइज्ड. The most important of this group is smallpox caused by varroa virus. Then other pox virus, varroa virus मुळे होणारा डिसीज आहे. Then causative agents काय आहेत बघा? For chicken pox the causative agent is varroa virus. तर varroa virus हा causative agent आहे. It is important for MCQ. For thousands of years small reaged as a scourge of mankind causing disfigurement of death. म्हणजे अगोदर काय होतं बघा 1000 years ago मध्ये किंवा खूप वर्षपूर्वी एक असं एक स्पेसिफिक डिसीज होता किंवा खूप सारी लोकसंख्या ही डेथ होत होती. तर त्याचं मेन रिझन काय होतं? चिकन पॉक्स. बट त्यावेळेस ते तेवढं संशोधन झालं नव्हतं म्हणा किंवा तो माहित नव्हता डिसीजेस. नंतर काय झालं बघा? इन the global eradication smallpox was achieved in 10 years after concerted efforts of WHO. तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ना काही एफर्ट्स घेतले किंवा त्याच्यावर स्टडी केला आणि नंतर ते इरॅडिकेशन प्रोग्राम झाला बघा या चिकन पॉक्सच्या अगेन्स्ट. देन नॅचरली ऑकरिंग स्मॉल पॉक्स केम टू एंड इन 1977. तर नॅचरली जो काही स्मॉल पॉक्स व्हायरस होता अटमॉस्फिअर मध्ये म्हणा किंवा नेचर मध्ये तो 1977 मध्ये कम्प्लिटली नाहीसा झाला. and declared and it was formally declared and globally eradicated on 8th 1980. तर 1980 मध्ये काय केलं? ते डिक्लेअर केलं गेलं. अंडरस्टूड? नाही आहे असं ते चिकन पॉक्स. लक्षात आलं सगळ्यांना? Yes, ma'am. Okay. See, next is the vaccinia virus is used as a smallpox vaccine. Jenner या सायंटिस्टने जनरली त्याची वॅक्सिन शोधून काढली बघा.
ओरिजिनली युज्ड द काऊ व्हायरस फॉर वॅक्सिनेशन अगेन्स्ट स्मॉलपॉक्स. तर याच्यासाठी बघा ओरिजिनली काऊ व्हायरस जो आहे तो यूज केला गेला फॉर जनरेशन ऑफ स्मॉल पॉक्स व्हायरस किंवा स्मॉल पॉक्स वॅक्सिन. तर याची वॅक्सिन प्रिपेअर करण्यासाठी ते व्हायरस यूज केला. While using the original vaccine virus for a years, it has maintained a large extent with these genetic changes. It is much from fresh isolates of cowpox virus. The vaccinia virus is unique is that an artificial and does not exist in nature. तर vaccinia virus हा युनिक आहे आणि तो जनरली नेचर मध्ये एक्झिस्ट नाही. तर त्याच्यापासूनच नंतर काय केले जातात बघा वॅक्सिन्स प्रिपेअर केल्या गेल्या या स्मॉल पॉक्स चिकन पॉक्सच्या अगोदर. तर याचं मेन हे कसं होतं बघा कॅरेक्टराइज्ड बाय सडन ऑनसेट ऑफ फिवर. तर जनरली काय काय सिम्पटम्स दिसत होते सडन ऑनसेट ऑफ फिवर, चिल, हेडेक, सिव्हिअर बॅक कंटेनिंग 5 स्टेजेस ऑफ मॅक्युल अँड पॅप्युल. तर हे नंतर बॅक पेन्स किंवा चिल्स, फेवर हे त्याचे सिम्पटम्स आहेत. ट्रान्समिशन कसं होतं ह्युमन टू ह्युमन कॉन्टॅक्ट होतं किंवा कम्युनिकेबल आहे हा डिसीज बाय कॉन्टॅक्ट विथ पर्सन सफरिंग फ्रॉम द डिसीज. जर तो डिसीज असलेल्या पेशंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये आला तर त्या डिसीजचं ट्रान्समिशन होतं. हे त्याचं ट्रान्समिशन आहे. देन पॅथोजेनेसिस कसं होतं बघा त्याचं मल्टिप्लिकेशन कसं करतो व्हायरस. स्मॉल पॉक्स व्हायरस इंटर्स. पॅथोजेनेसिस म्हणजे काय बॉडीमध्ये तो व्हायरस कसा ऍक्च्युअली ऍक्ट होतो किंवा काय प्रोसेस होते त्या व्हायरस इन्फेक्शन झाल्यानंतर ते म्हणजेच काय असेल पॅथोजेनेसिस. सी स्मॉल पॉक्स व्हायरस एंटर्स द बॉडी थ्रू अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. तर अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट थ्रू काय होतो हा जो व्हायरस आहे स्मॉल पॉक्स तो एंटर करतो. It first infects the mucosal cells and soon reaches the regional lymph nodes. तर जनरली फर्स्ट काय करतो तो म्युकोजल सेल्सला इन्फेक्ट करतो आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असणारे आणि नंतर तो लिम्फ नोड्स वर अटॅक करतो बघा. ऍट दिस स्टेज द पेशंट इज नॉट इन्फेक्शियस. तर जनरली लिम्फ नोडचा अटॅक करेपर्यंत किंवा म्युकोजल सेलला इन्फेक्ट करेपर्यंत तो पेशंट आहे तो इन्फेक्शियस नसतो म्हणजे त्या पिरियड पर्यंत बघा. ट्रान्झिस्टंट व्हायरनिया may follow with infection reticulo endothelial cells throughout the body. Multiplication of the virus in these cells leads to second and more intense viremia. जे मल्टिप्लिकेशन होतं किंवा मोर इंटेन्स होतं बघा ते मल्टिप्लिकेशन विच इंडिकेट्स ऑनसेट ऑफ क्लिनिकल इलनेस. तर ज्यावेळेस हायर लेवलला मल्टिप्लिकेशन होईल तर क्लिनिकल इलनेस जाणवतो त्या पिरियड मध्ये. ड्युरिंग फर्स्ट 3 to 4 days of the fever the virus multiplies in epithelial cells of skin. तर पहिल्या 3 ते 4 दिवसामध्ये जो काही फिवर येत असतो या डिसीज झाल्यानंतर तर त्या काळामध्येच तो व्हायरस मल्टिप्लिकेशन करतो. आणि कुठं मल्टिप्लिकेशन करतो त्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय त्याच्यामध्ये इन्क्रीज होणे किंवा त्याचे मल्टिप्लिकेशन करणे त्या व्हायरसचे इपिथेलियल सेल्स ऑफ स्किन मध्ये. तर नेक्स्ट आहे लॅबोरेटरी डायग्नोसिस. काय काय आहेत लॅब डायग्नोसिसच्या टेक्निक्स बघा. अर्लियर लॅबोरेटरी डायग्नोसिस वॉज बेस्ड ऑन आयसोलेशन अँड आयडेंटिफिकेशन ऑफ व्हायरस युजिंग एम्ब्रिओनेटेड एग. तर जनरली एम्ब्रिओनेटेड एग या मेथडने किंवा इनॉक्युलेटेड विथ पोस्च्युलर फ्लुइड या मेथडने काय केलं जातं लॅब डायग्नोसिस केलं जातं. आफ्टर दॅट डायग्नोसिस वॉज परफॉर्मड युजिंग सेरोलॉजिकल टेस्ट. काही सेरोलॉजिकल टेस्ट करून डायग्नोसिस केलं जातं. देन करंटली मेथड ऑफ चॉईस इज इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ऑफ निगेटिव्हली स्टँडर्ड स्पेअर्स. तर जनरली आता काही रिसेंट टेक्निक आहेत बघा डायग्नोसिसच्या. तर त्याच्यामध्ये काय आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. ओके तर निगेटिव्हली स्टँडर्ड स्मिअर्स वगैरे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या अंडर सुद्धा तो कसा आहे व्हायरस किंवा त्याचा शेप कसा आहे याच्यावरून काय केलं जातं डायग्नोसिस केलं जातं या डिसीजचं. अंडरस्टूड? समजते का सगळ्यांना? Yes, ma'am. ओके देन प्रिव्हेन्शन कसं आहे बघा. इमिजिएटली ऑन द डिस्कवरी ऑफ केस ऑफ स्मॉल पॉक्स द पेशंट शुड बी आयसोलेटेड इन अन अप्रोप्रिएट हॉस्पिटल. तर इमिजिएटली डिस्कवरी झाली एक त्या डिसीजची किंवा स्मॉल पॉक्सची तर पेशंट हा आयसोलेट केला पाहिजे हॉस्पिटलमध्ये. द कॉन्टॅक्ट शुड बी ट्रेस्ड वॅक्सिनेटेड और अनवॅक्सिनेटेड अँड केप्ट अंडर द सर्वेलन्स. तर जनरली कॉन्टॅक्ट मध्ये ज्या आलेल्या आहेत ते पेशंट सर्च केले पाहिजेत किंवा त्यांना आयसोलेशन मध्ये ठेवलं पाहिजे अदरवाइज वॅक्सिनेटेड तरी केलं पाहिजे. स्पेसिफिक प्रोफायलॅक्सिस is by immunization with vaccine virus. Vaccine is still produced from fluid obtained from skin of animals, scalp, sheep or
बफेलो जनरली बघा वॅक्सिन कशी प्रोड्यूस केली जाते अॅनिमलच्या स्किन थ्रू काल्स शीप और बफेलो यूज करून इनॉक्युलेटेड विथ इनिया व्हायरस तर आणि इनिया व्हायरस सोबत इनॉक्युलेशन करून तर हे होतं प्रिव्हेन्शन. नेक्स्ट आहे बघा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट रोल ऑफ फार्मासिस्ट इन एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन. तर एज्युकेशन आणि प्रिव्हेन्शन मध्ये फार्मसीचा रोल काय होता या डिसीज संदर्भात बघा. द बेस्ट वे टू प्रिव्हेंट चिकन पॉक्स इज टू टेक द वॅक्सिन. तर बेस्ट वे काय होता या चिकन पॉक्स प्रिव्हेंट करायचा वॅक्सिन घेणे. in addition to vaccination one can help prevent the spread of chickenpox by practicing good hygienic and washing your hands frequently. हँड वॉश करायचे आहेत फ्रिक्वेंटली किंवा वॅक्सिनेशन घ्यायचं आहे. देन रिड्यूस युअर एक्सपोजर टू पीपल हु हॅव चिकन पॉक्स किंवा चिकन पॉक्स झालेले जे पेशंट्स आहेत त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये जाणं टाळायचं आहे. इफ यू ऑलरेडी हॅव चिकन पॉक्स स्टे ॲट होम until all your blisters and dried and crusted over. जो कधीपर्यंत तुम्ही काळजी घ्यायची आहे जर तुम्ही स्वतः इन्फेक्टेड असाल चिकन पॉक्सने तर बाहेर जाणं अवॉइड करायचं आहे, घरीच राहायचं आहे आणि जोपर्यंत तुमच्या ज्या काही ब्लिस्टर्स आहेत त्या क्रस्टेड ओव्हर होत नाहीत किंवा ड्राईड होत नाहीत. आणि फार्मसीचा रोल काय असेल हे सगळे इन्फॉर्मेशन लोकांना काउन्सिलिंग करणे, लोकांना सांगणे. ओके असं करायला. तर हा आहे रोल ऑफ फार्मासिस्ट इन एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ चिकन पॉक्स. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. सगळ्यांना समजले का बॉईज? Yes, boys. ओके. तर नेक्स्ट डिसीज आहे बघा आपल्या सिलेबस मधील. आपण बघूया तो मिसेल्स. हा सुद्धा एक मिसेल्स. हा सुद्धा एक काय आहे बघा डिसीज आहे रेस्पिरेटरी डिसीज आहे किंवा रेस्पिरेटरी सिस्टीमला होणारा डिसीज आहे मिसेल्स. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट डिसीज. राईट डाऊन शॉर्टली इन युअर नोटबुक मध्ये शॉर्ट मध्ये लिहून घ्या बघा. हा डिसीज इम्पॉर्टंट आहे. मिसेल्स. व्हॉट इज मिसेल? मिसेल्स काय आहे? इट इज वन टाइप ऑफ रेस्पिरेटरी डिसीज विच इज जनरली कॉझिंग ड्यू टू व्हायरसमुळेच होणारा एक डिसीज आहे आणि हा रेस्पिरेटरी सिस्टीमला होतो किंवा रेस्पिरेटरी डिसीज आहे मिसेल्स. लक्षात आलं काय आहे मिसेल्स? Yes. ओके. देन नेक्स्ट आहे आपण वन बाय वन बघूयात. त्या मिसेलचा कॉझिटिव्ह एजंट काय आहे बघूयात आपण. व्हॉट इज द कॉझिटिव्ह एजंट ऑफ मिसेल? तर मिसेलचा काय आहे? फर्स्ट viral origin of measles was established in 1911 by transmitting the disease to monkeys. तर फर्स्ट ऑफ ऑल हा मिसेल्स हा डिसीज व्हायरसमुळे होतो किंवा हा डिसीज कधी रेकॉग्नाइज गेला बघा. व्हायरल ओरिजिन ऑफ मिसेल्स वॉज एस्टॅब्लिश्ड इन. तर 1911 मध्ये हे डिसीज आहे मिसेल्स किंवा हा व्हायरस डिसीज आहे असं लक्षात आलं. तर ते कसं? बाय ट्रान्समिटिंग द डिसीज टू मंकीज. तर जो काही डिसीज होता तो मंकीज कडे मंकीज थ्रू ट्रान्समिट झाला. ओके. तर त्याच्यावरून लक्षात आलं 1911 मध्ये की मिसेल्स हा सुद्धा एक डिसीज आहे तो व्हायरसमुळे होतो. रिनॉक्युलेशन ऑफ filtrate of blood and nasopharyngeal secretion of patients of measles. ज्यावेळेस ऍक्च्युली मिसेलचे पेशंट्स तयार झाले किंवा तो मंकीज थ्रू ट्रान्सफर झाला, मंकीज थ्रू ह्युमन्स मध्ये आला तर काय झालं बघा जनरली. तर इनॉक्युलेशन ऑफ फिल्ट्रेट्स ऑफ ब्लड अँड नॅसोफॅरिंजियल सिक्रेशन. तर ब्लड मधील काही ट्रेसेस किंवा नॅसोफॅरिंजियल सिक्रेशन म्हणजे नॅसोफॅरिंजियल सिक्रेशन्स म्हणजे काय असतील? तर जे काही रेस्पिरेटरी सिक्रेशन्स आहेत आपले म्युकस वगैरे तर त्याचं इनॉक्युलेशन केल्यानंतर ते लक्षात आलं मिसेलच्या पेशंटचं त्या या सिक्रेशन आहेत किंवा या ब्लड आहे तर त्याचं इनॉक्युलेशन केलं. इनॉक्युलेशन म्हणजे काय? ते कल्चर वगैरे प्रिपेअर केलं तर लक्षात आलं की त्यांना व्हायरसमुळे हा डिसीज झालेला आहे आणि मिसेल्स असा नावाचा डिसीज आहे. Okay, the virus was isolated in monkeys and human kidney cell culture by Enters and Pebbles in 1954. तर 1954 मध्ये बघा हे व्हायरस आहे मिसेल्स नावाचा तर तो कुठं कल्टिवेट केला गेला बघा अशा कुठल्या कल्चर्स मध्ये? ह्युमन किडनी किंवा मंकीच्या काही किडनीज असतील तर त्याच्यामध्ये हा कल्टिवेट केला गेला. तर ते कोणी केलं बघा कुठल्या सायंटिस्टने? एंटर्स
अँड पेबल्स हे सायंटिस्टचे नाव आहेत. 1954 मध्ये त्यांनी हे कल्चर्स प्रिपेअर केले. मिसेल्स व्हायरस बिलॉंग टू जिनस मोर्बिली व्हायरस. तर जनरली मिसेल्स व्हायरस कशाला बिलॉंग करतो बघा, मोर्बिली व्हायरस या कॅटेगरीला किंवा या स्पेसिस या जिनसला बिलॉंग्स करतो किंवा याच्यामधला आहे, या जिनस मधला आहे. कुठला आहे? मोर्बिली जिनस मधील. लक्षात येते सगळ्यांना? व्हॉट इज मिसेल्स अँड कॉझिटिव्ह एजंट्स लक्षात आलं? Yes, ma'am. Okay, see next आहे clinical presentation. What is clinical presentation? After incubation period of 10 to 14 days, rash appears on the skin. तर 10 ते 14 दिवसाचा incubation period आहे बघा या व्हायरसचा. तर या व्हायरसच्या incubation period नंतर काय होते बघा, 10 to 14 days rash appears on the skin. स्किन वर रॅश अपियर होतात, म्हणजे स्किन वर रॅशेस दिसतात बघा. देर आर 3 स्टेजेस इन नॅचरल हिस्ट्री ऑफ मिसेल्स. तर जनरली 3 स्टेजेस आहेत नॅचरल हिस्ट्री ऑफ मिसेलच्या. ओके, सी प्रोडॉर्मल स्टेज. काय आहे नॅचरल हिस्ट्री ऑफ मिसेल्स मध्ये? 3 स्टेजेस आहेत. फर्स्ट आहे प्रोडॉर्मल स्टेज, देन इरप्टिव्ह स्टेज अँड पोस्ट मिसेल स्टेज. फर्स्ट आहे प्रोड्रोमल स्टेज आहे, नेक्स्ट आहे इरप्टिव्ह स्टेज अँड थर्ड आहे पोस्ट मिसेल स्टेज. या 3 स्टेजेस आहेत. देन बिगिन्स 10 days after infection and last till day 14. तर जनरली कधी होते बघा, या ज्या काही स्टेजेस आहेत 3 डिफरंट, प्रोडॉर्मल, इरप्टिव्ह अँड पोस्ट मिसेल्स. त्या कधी स्टार्ट होतात स्टेजेस डिफरंट? तर इन्फेक्शन झाल्यापासून 10व्या दिवसापर्यंत आणि लास्ट स्टिल डे 14 आणि 14व्या डेज पर्यंत राहतात. इट इज कॅरेक्टराइज्ड फीवर. तर हे जनरली काय काय सिम्पटम्स होतात बघा या स्टेज मध्ये किंवा कशा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? फर्स्ट इज फेवर, स्नीजिंग, नेझल डिस्चार्ज, कफ, रेडनेस और आईज लॅक्रिमेशन. तर जनरली हे सगळे सिम्पटम्स दिसतात बघा या स्टेजेसच्या अर्ली सिम्पटम्स आहेत ते. फेवर आहे, स्नीजिंग आहे, नेझल डिस्चार्ज आहे, कफ, रेडनेस ऑफ आईज डोळे लाल होणे आहे, देन लॅक्रिमेशन डोळ्यातून फ्लुइड येणे म्हणजेच लॅक्रिमेशन असं म्हटलं जातं बघा, डोळ्यातून पाणी येतं. तर हे सगळे त्याचे सिम्पटम्स आहेत. अँड फोटोफोबिया. व्हॉट इज फोटोफोबिया? व्हॉट इज मीन बाय फोबिया? सिंपल क्वेश्चन. माहित आहे फोबिया मीन्स काय? एनीवन? डोळे येणे मॅम. No, it is conjunctivitis. I have asked you such photophobia. What is phobia? Phobia म्हणजे काय? ऐकून आहात का याचा फोबिया आहे? फोबिया म्हणजे काय माहित आहे? फिअर असणं एखाद्या गोष्टी. ओके, गुड. तर हा एक सायकोलॉजिकल डिसीज आहे. फोबिया म्हणजे एखाद्या गोष्टीची भीती वाटणे. ओके, डिफरंट लोकांना डिफरंट फोबियाज असतात बघा. ओके, सी आय एम टेलिंग यू दॅट की कशाचीही फोबिया असू शकतात लोकांना. आय मीन कशाचीही. फॉर एक्झाम्पल आता इथं फोटोफोबिया दिलाय. फोटोफोबिया डिसीज मध्ये फोटोफोबिया होतो. फोटो मीन्स काय? लाईट. म्हणजे प्रकाश जर कुठून आला किंवा प्रकाश दिसला थोडा जरी किंवा ऊन वगैरे दिसलं तर त्या पेशंटला असं घबराहट होणे किंवा खूप अशी भीती वाटणे, सायकोलॉजिकल स्टेट डिस्टर्ब होणे असा फोबिया होतो. अशी भीती वाटते. म्हणजेच काय? प्रकाशाचा फोबिया होतो, लाईट फोबिया होतो त्याला. म्हणजेच काय? फोटोफोबिया. जनरली बघा, फोबिया इट इज वन सायकोलॉजिकल डिसऑर्डर. म्हणजे एक सायकोलॉजिकल स्टेट असते मनाची की त्याच्यामुळे भीती खूप वाटते. काही लोकांना कशाचीही डिफरंट टाईपचे फोबियाज असतात बघा. ते पर्सन टू पर्सन व्हेरीज असतात. ब्लडचा फोबिया असतो बऱ्याच लोकांना, ब्लड व्हेसलचा, त्याला वेनोफोबिया असं म्हटलं जातं जनरली. ओके, वेनोफोबिया म्हणजे काय आहे की एखाद्या जर ब्लड व्हेसल्स किंवा अशा हाताच्या शिरा वगैरे दिसल्या, ओके, तर काय होतं त्या पेशंट म्हणजे त्या व्यक्तीला काय होतं बघा, खूप भीती वाटते किंवा एन्झायटी प्रोड्यूस होते. एन्झायटी म्हणजे काय? अस्वस्थता प्रोड्यूस होते. ओके, इट इज वन टाइप ऑफ फोबिया ऍक्च्युली. लक्षात येते? काही लोकांना पाण्याचा फोबिया असतो, काही प्राण्यांचा फोबिया असतो, काही आता फॉर एक्झाम्पल प्राण्यांमध्ये तुम्ही इन्सेक्टचा आळी वगैरे असेल तर त्याचा सुद्धा फोबिया असतो. वॉटरचा फोबिया असतो किंवा हाईटचा फोबिया असतो. जास्त हाईटवर
एक चढले पायऱ्या वगैरे किंवा जास्त हाईट असं डोंगर वगैरे बघितला तरी नुसतं त्यांना अनकम्फर्टेबल फील होतं. ते हाईटचा फोबिया झाला, वॉटरचा फोबिया. ओके, ब्लडचा फोबिया तर मी जनरली सांगितलंच. तर वेनोफोबिया नावाचा एक प्रकार आहे बघा, ते समजलं? येस मॅम. येस मॅम. बऱ्याच लोकांमध्ये हे वेनोफोबिया वगैरे प्रकार असतात बघा. ते सांगू शकत नाही त्यांची स्टेट काय होते, बट त्यांना ते खूप अनकम्फर्टेबल आणि अनइझी होत असतं या फोबियाच्या कंडिशन मध्ये. ओके, ब्लड वेसल किंवा जास्त ब्लड वगैरे आलेलं बघितलं तर ते अनकम्फर्टेबल फील करतात बघा लोक, किंवा त्यांना एन्झायटी व्हायला स्टार्ट होते. आय एम बेसिकली सफरिंग फ्रॉम वेनोफोबिया, हेन्स आय एम टेलिंग यू दॅट. ओके, तर असे डिफरंट फोबियाचा हा काही जनरली डिसऑर्डर आहे असं आपण म्हणू शकत नाहीये, बट हे होतं जनरली लोकांना. मग तसा या डिसीजचा आता इथं आपल्या सिलेबस मध्ये आपण कोरिलेट करतोय, म्हणजे फोटोफोबिया आहे. तर फोटोफोबिया या डिसीज मुळे होतो, त्याला ऍक्च्युअली नाहीये, पण जनरली सायकोलॉजिकली खूप साऱ्या लोकांना, तुम्हाला सुद्धा वाटत असेल बघा मे बी कशाचा तरी. ओके, असतं बऱ्याच लोकांमध्ये. तर तो तसा फोबिया असता हे एक जनरल कन्सेप्ट आहे किंवा जनरल गोष्ट आहे. तरी फोटोफोबिया आहे हा या डिसीज मिसेल्समुळे फोटोफोबिया होतो. म्हणजे प्रकाशाची भीती वाटते किंवा ऊन वगैरे आलं तरी त्यांना त्रास व्हायला चालू होतो. तर हे डिसीजचे काय झाले, डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स झाले. लक्षात आलं? देन मे बी अकम्प्लेंट बाय ओमिटिंग और डायरिया. नंतर ओमिटिंग डायरिया सारखे सुद्धा याचे सिम्पटम्स आहेत. कोपिल स्पॉट्स अपेअर ऑन द बकल. तर कोप्लिक स्पॉट म्हणून एक स्पॉट तयार होतो बकल कॅव्हिटीवर किंवा तोंडावर. ओके, द स्पॉट्स आर स्मॉल ब्लूइश व्हाईट ऑन रेड बेस. तर ते स्पॉट कशा कलरचे असतात बघा, स्मॉल असतात, ब्लूइश असतात, व्हाईट ऑन अ रेड बेस, व्हाईट असतात रेड बेसवर. म्हणजे कसं बघा, व्हाईट कलरचे ते ब्लिस्टर्स दिसतील आपल्याला रेड बेसवर, लालसर व्हाईट कलरचे. ओके, स्मॉलर दॅन द हेड ऑफ अ पिन. आणि केवढे स्मॉल असतात बघा, आपली पिन असते पिन, तर त्या पिनचा जेवढं टोक असतं त्या टोकापेक्षा सुद्धा स्मॉल असतात. इट इज डायग्नोस्टिक, इट इज थर्मोफाय डायग्नोस्टिक साइन. तर हे जनरली डायग्नोस्टिक साइन आहे. तर पिन पेक्षा सुद्धा, पिनच्या पॉइंट पेक्षा सुद्धा जर स्मॉल हे असे ब्लिस्टर्स दिसले आपल्याला ब्लूइश व्हाईट ऑर रेड बेस असे कलरचे, तर ते आपण समजायचं की मिसेलचं इन्फेक्शन आहे. समजलं काय काय आहे मिसेलचं सिम्पटम्स, किंवा आपण क्लिनिकल प्रेझेंटेशन बघत आहोत मिसेलचं. समजलं सगळ्यांना? येस मॅम. कोणाला नाही समजलं? येस, सुजय नंदिनी समजलं का? येस मॅम. मांडवे प्रफुल्ल अंडरस्टूड? येस मॅम. काही प्रॉब्लेम असेल तरी लगेच सांगा, जाऊ बघा आपण रिपीट करूयात तो पार्ट. ओके, समजलं तुम्हाला? खूप इम्पॉर्टंट आहे. समजते सगळ्यांना? ऑल ऑफ यू अजून एकदा विचारते. येस मॅम. डिसीजेस बघत आहोत आपण आणि वन बाय वन. नेक्स्ट आहे, वेट, वेट फॉर 1 minute. ओके, सी नेक्स्ट पार्ट आहे आपला. नेक्स्ट पार्ट आहे बघा, ड्युरिंग मिसेल स्टेज द चाइल्ड मे लूज. तर जनरल हे चिल्ड्रन्स मध्ये ऑब्झर्व होतं बघा मिसेल्स वगैरे. ड्युरिंग पोस्ट मिसेल स्टेज द चाइल्ड मे लूज वेट अँड रिमेन वीक फॉर फ्यू 3 देयर इज फेल्युअर इन रिग्रॅज्युअल डिटोरिएशन इनटू अ क्रोनिक इलनेस.
तर मिसेल्स झाल्यानंतर ज्यावेळेस रिकव्हरी होत असते जनरल चिल्ड्रन्स मध्ये वगैरे हा डिसीज जास्त प्रमाणात दिसून येतो बघा लहानपणी लहान जे काही चाइल्ड्स आहेत तर त्यांच्यामध्ये वॅक्सिनेशन प्रॉपर नाही झाल्यामुळे वगैरे हे डिसीजेस दिसून यायचे मिसेल्स सारखे. तर आता ते जनरली प्रमाण कमी झालेलं आहे तरी सुद्धा होतं समटाइम. बट बघा काय होतं पोस्ट मिसेल्स मीन्स मिसेल्स येऊन गेल्यानंतर किंवा मिसेल्स झाल्यानंतर स्टेज द चाइल्ड मे लूज वेट तर त्या चाइल्डचं वेट लूज होतं अँड रिमेन वीक फॉर अ फ्यू तर आणि ते चाइल्ड काही दिवसांसाठी वीक राहतं. देर इज फेल्युअर इन रिग्रॅज्युअल व्हेरी डिटोरिएशन इन टू क्रोनिक इलनेस तर रिग्रॅज्युअल होण्यामध्ये फेल्युअर होतं किंवा व्हेरी क्रोनिक इलनेस फॉर्म होतो लीड्स टू इन susceptibility to other bacterial and virus infection. तर जनरली मिसेल्स हा बघा पोस्ट मिसेल्स सुद्धा काही सिम्पटम्स दिसून येतात. मिसेल्स गेल्यानंतर त्या चाइल्ड मध्ये विकनेस येतो किंवा इलनेस कॉज होतो आणि जो काही इलनेस आहे तो इलनेस कशाला ससेप्टेबल असतो किंवा कशाला कारणीभूत होतो पुढे जाऊन बॅक्टेरियल अँड व्हायरल इन्फेक्शन्सला. बॅक्टेरियल अँड व्हायरल इन्फेक्शन व्हॉट इज बॅक्टेरियल अँड व्हायरल इन्फेक्शन्स जे काही ऍटमॉस्फेरिक बॅक्टेरिया असतात प्रेझेंट असणारी किंवा व्हायरसेस असतात तर ते अजून त्या बॉडीवर अटॅक करू शकतात. बघा पहिल्यांदाच मिसेल्स मुळे त्याची बॉडी पूर्णपणे कशी झालेली आहे डिस्टर्ब झालेली आहे इल झालेली आहे किंवा वीक झालेली आहे. तर त्या वीक कंडिशन मध्ये जनरली ऍटमॉस्फिअर मध्ये असणाऱ्या बॅक्टेरिया और अदर व्हायरल इन्फेक्शन्सने अटॅक केला तर अजूनच त्या बॉडी खूपच वीक होईल. ओके आता तरी मिसेल्स येऊन गेलेला असतो किंवा मिसेल्सच्या नंतर बॉडी वीक कंडिशन मध्ये असते तर ती ससेप्टेबल पडणे असं मराठीत अर्थ त्याचा. ससेप्टेबल म्हणजे होऊ शकतो कॅन कॉज नॉट कॅन लीड टू अदर बॅक्टेरियल अँड व्हायरल इन्फेक्शन तर दुसरे बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतात किंवा बघा ससेप्टेबल होती ती बॉडी. अंडरस्टूड? काय आहेत पोस्ट मिसेल्स सिम्पटम्स किंवा पोस्ट मिसेल्स काय होतं? Yes, ma'am. Yes, ma'am. See, next is role of pharmacist in education and prevention. तर एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन मध्ये या मिसेलचे एज्युकेशन म्हणजे सांगण्याबद्दल किंवा मिसेलचं काउन्सिलिंग करण्यापासून ते प्रिव्हेंट करण्यापर्यंत फार्मासिस्टचा काय रोल आहे? प्रिव्हेन्शन ऑफ मिसेल्स इज बाय ऍक्टिव्ह इम्युनायझेशन. जनरली प्रिव्हेन्शन आहे मिसेलचं हे कसं कॅरीड आउट केलं जाऊ शकतं बघा ऍक्टिव्ह इम्युनायझेशन. इम्युनायझेशन मीन्स आपण बघितलं व्हॉट इज इम्युनायझेशन तर ऍक्टिव्ह इम्युनायझेशन थ्रू मिसेलचं जे काही आहे ते प्रिव्हेंट करू शकतो आपण इन्फेक्शन म्हणजे इम्युनायझेशनला प्राधान्य देणे. देन द ओरिजिनल एंडमोस्टॉन वॅक्सिन स्ट्रेन बाय एंडर्स वॉज इनसफिशियंटली अटेन्युएटेड. फर्दर अटेन्युएशन ऑफ एंडमोस्टॉन स्ट्रेन स्वॉट्स लेड टू प्रिपरेशन ऑफ मोर innocuous vaccines. Measles live vaccine is given at about 12 months of age. तर जनरली हे काही नंतर सायंटिस्टनी काय केलं बघा ते वॅक्सिन प्रोड्यूस केलं लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन आहे या मिसेलची. तर ते कधी दिले जाते बघा गिवन ऍट अबाउट 12 months तर 12 महिन्यांचं ज्यावेळेस नियर अबाउट 1 yearचं ज्यावेळेस ते बेबी असतं लहान त्या एज मध्ये दिली जाते ही वॅक्सिन. बाय दिस टाइम मॅटर्नल अँटीबॉडीज मस्ट हॅव बीन कम्प्लिटली. Vaccination is contraindicated in children with immunological deficiency. तर अशा ही लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन आहे म्हणजे लाईव्ह मिसेलचा व्हायरस हा इंजेक्ट केला जातो बघा थोडासा अटेन्युएशन करून. तर ते अशा चिल्ड्रन्स मध्ये 12 मंथचं ज्यावेळेस एखादं ते चाइल्ड होईल त्यावेळेस ते वॅक्सिन प्रेफरेबल आहे किंवा प्रेफर केली जाते. बट ती कॉन्ट्राइंडिकेटेड मीन्स बँड थोडक्यात म्हणू शकतो आपण किंवा इंडिकेशन्स आहेत की अशांमध्ये द्यायचं नाही. तर कोणामध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत हे तर चिल्ड्रन्स विथ लो इम्युनॉलॉजिकल डिफिशियन्सी और लो इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स किंवा अशा चिल्ड्रन्स मध्ये ते द्यायची नाही की त्यांची इम्युनिटी कमी आहे किंवा इम्युनॉलॉजिकल डिफिशियन्सी आहे अशांमध्ये ते द्यायचं नाही बिकॉज इट इज लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन. अंडरस्टूड? Yes, ma'am. Next, as a result of mass immunization, there is notable decline in incidence of EZs. Measles vaccines may be given with other live viral vaccines such as rubella and mumps or with smallpox or yellow fever. तर मिसेल्स वॅक्सिन ही अदर वॅक्सिन सोबत सुद्धा दिली जाते बघा. रुबेला
किंवा मम्स और स्मॉल पॉक्स और येलो फेवर या वॅक्सिन सोबत सुद्धा ते कॉम्बिनेशन मध्ये दिली जाते. देन पॅसिव्ह इम्युनायझेशन इज इंडिकेटेड फॉर प्रोफायलॅक्सिस ऑफ मिसेल्स फॉलोइंग एक्सपोजर ऑफ एन अनइम्युनाइज्ड चाइल्ड टू द व्हायरस. तर पॅसिव्ह इम्युनायझेशन सुद्धा इंडिकेट केलं जातं प्रोफायलॅक्सिस साठी मिसेलच्या तर किंवा अनइम्युनाइज्ड चाइल्ड द व्हायरस किंवा एक्सपोजर कोणाच्या कंपॅरिझन मध्ये अनइम्युनाइज्ड चाइल्ड म्हणजे ज्यांना वॅक्सिन दिली नाही अशा चिल्ड्रनच्या कंपॅरिझन मध्ये टू द व्हायरस. अंडरस्टूड? रोल ऑफ फार्मासिस्ट इन एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन अबाउट मिसल्स. आले का लक्षात सगळ्यांना? वॅक्सिनेशनची इन्फॉर्मेशन आहे याच्यात बघा. आणि काय आहे जनरली इम्युनायझेशनला प्रमोट करायला हेल्प करायचं आहे फार्मासिस्टने किंवा त्याच्यावर काउन्सिलिंग करायचं आहे सोसायटीमध्ये. इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रोल ऑफ फार्मासिस्ट इन एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन ऑफ मिसेल्स. आलं का लक्षात सगळ्यांना? Yes, ma'am. All of you tell me please, have you Hello, ma'am. See, role of pharmacist in education and prevention. लक्षात आलं? Anyone have any problem? Please respond. No, काय ma'am. झालं? तुम्ही लक्षात येत नाहीये का काहीच कळत नाही? काय प्रॉब्लेम काय आहे मला सांगा. यस आदित्य वाघमारे, काय काय होतंय? आदित्य, आर यू देअर? यस आदित्य, थोडस लेट लेक्चर चालू केलं का आपण? यस, झोपलायत का सगळे? No, ma'am. No, ma'am. काय झालं मग? समजत नाहीये का? काही रिस्पॉन्स नाही येत तुमचे मला आज? समजलं. व्हॉट इज द प्रॉब्लेम? काय आहे? काय झालंय? At least respond anyone. समजते का? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. रिपीट घ्यायचंय? काय आहे? काय ते असेल तरी सांगा, आपण रिपीट घेऊया. घ्यायचंय का रिपीट? समजते ना? सिंपल आहे डिसीजेस एक एक. त्याचं फक्त क्लिनिकल प्रेझेंटेशन बघतोय आपण. तो डिसीज कसा होतो किंवा त्याचा इन्क्युबेशन पिरियड आणि फायनल रोल ऑफ फार्मासिस्ट आणि पॉझिटिव्ह एजंट, एवढंच तर आहे त्या डिसीज मध्ये. काय आहे अजून एक्स्ट्रा नाही समजण्यासारखं? समजते सगळ्यांना? यस पवन, समजले? पवन नाईक नवरे, अंडरस्टूड? Yes, ma'am. अनुराग, समजते का? Yes, ma'am. अनुराग, आर यू देअर? Yes, ma'am. समजते का अनुराग? Yes, ma'am. Okay. Shall we continue further? Yes, ma'am. Yes, ma'am. रिपीट घ्यायचे. ओके, तर पुढचा नेक्स्ट डिसीज आहे आपला रुबेला. तो एक डिसीज बघूयात आणि वी विल स्टॉप. ओके, एक डिसीज तेवढा बघूयात काय आहे.
तो नेक्स्ट आपण नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पार्ट घेऊयात आपण. सी नेक्स्ट आहे बघा रुबेला. रुबेला इट इज वन टाइप ऑफ रेस्पिरेटरी डिसीज. रुबेला हा सुद्धा एक रेस्पिरेटरी डिसीज आहे. तर रुबेला और जर्मन मिसेल, तर ज्यांना जर्मन मिसेल्स असं म्हटलं जातं बघा या रुबेलाला, इज अन अॅक्यूट चाइल्डहुड इन्फेक्शन. तर जनरली हा चाइल्डहुड मध्ये होणार किंवा चिल्ड्रन्स मध्ये होणारे इन्फेक्शन आहे. युजुअली माइल्ड लास्टिंग फॉर अन अँड इज अकम्पन्ड बाय लो ग्रेड फेवर अँड रॅश. जनरली हा माइल्ड आहे, लास्टिंग आहे आणि जनरली लो ग्रेडचे जे काही फेवर आहेत किंवा रॅशेस आहेत ते त्याचे सिम्पटम्स आहेत बघा. इन्फेक्शन्स इन अर्ली प्रेग्नन्सी मे ॲबनॉर्मलिटीज. तर जनरली अर्ली प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा कधी कधी हा इन्फेक्शन होऊ शकतं. और इवन डेथ ऑफ द फोइटस. तर याच्यामुळे डेथ ऑफ द फोइटस, त्या फोइटसची किंवा जो काही बेबी आहे तर त्याची डेथ सुद्धा होऊ शकते बघा. द डिसीज मे ऑकर इन नॉन इम्युनाइज्ड पॉप्युलेशन. जनरली हा डिसीज नॉन इम्युनाइज्ड पॉप्युलेशन मध्ये होतो, म्हणजे ज्यांनी वॅक्सिनेशन वगैरे प्रॉपर नाही झाले तर अशा पॉप्युलेशन मध्ये होतं. पॉझिटिव्ह एजंट्स काय यायचं बघा. द डिसीज इज कॉज्ड बाय अन आरएनए व्हायरस. तर आरएनए व्हायरस मुळे हा डिसीज कॉज होतो. काय आहे त्या व्हायरसचं नाव? टोगा व्हायरस फॅमिली किंवा टोगा व्हायरस फॅमिलीतला व्हायरस आरएनए व्हायरस मुळे हा डिसीज कॉज होतो. ओनली वन अँटीजन टाइप ऑफ व्हायरस सीम्स टू एक्झिस्ट. जनरली ओनली वन अँटीजेनिक टाइप ऑफ व्हायरस. तर अँटीजेनिक टाइप ऑफ व्हायरस जे आहे हे seems to exist. The virus has been recovered from nasopharynx. तर जनरली हा रिकवर कुठून होतो बघा. nasopharynx means upper respiratory tract आहे तिथून. Then throat, then blood, CSF means cerebrospinal fluid and urine. And urine मधून हा काय होतो? रिकवर्ड होतो बघा. Then the virus is transmitted directly from person to person by droplets from nose, throat and droplet nuclei in form of aerosol. तर हा जो काही व्हायरस आहे तो जनरली पर्सन टू पर्सन ट्रान्सफर होतो. कसा ट्रान्सफर होतो बघा. फ्रॉम नोज थ्रू ट्रान्सफर होतो किंवा नोज थ्रू बाहेर पडणाऱ्या ज्या ड्रॉपलेट्स आहेत त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे किंवा पर्सन टू पर्सन ट्रान्समिट होतो. देन थ्रोट असेल किंवा ड्रॉपलेट न्यूक्लिआय फ्रॉम द एरोझोल पासून पसरणाऱ्या ज्या काही न्यूक्लियस आहेत स्मॉल त्याच्या थ्रू त्याचं ट्रान्समिशन होतं. आणि पॉझिटिव्ह एजंट काय आहे तर टोगा व्हायरस फॅमिली मधला आरएनए व्हायरस. देन क्लिनिकल प्रेझेंटेशन काय आहे बघा या रुबेलाचं. द इन्क्युबेशन पिरियड इज टू 2 to 3 weeks. तर जनरली इन्क्युबेशन पिरियड 2 ते 3 आठवड्याचा आहे या डिसीजचा विथ अन ॲव्हरेज ऑफ 18 days. जनरली ॲव्हरेज 18 दिवसांचा पिरियड आहे याचा. Then a large number of infections to the extent of 15 to 60% are asymptomatic. जनरली 50 ते 65 लोकांना काही सिम्पटम्स दिसत नाहीत रुबेलाचे, असिम्प्टोमॅटिक आहेत. इन अ टिपिकल केस फॉलोइंग क्लिनिकल गेस्चर्स आर ऑब्झर्व्ड. जनरली काही केस मध्ये काही कुठले गेस्चर्स मीन्स सिम्पटम्स ऑब्झर्व झाले बघा. प्रोडॉर्मल लिम्फॅडेनोपॅथी, रॅश, कॉम्प्लिकेशन्स आर ऑब्झर्व्ड इन केसेस. रॅशेस किंवा प्रोडॉर्मल असे काही क्लिनिकल गेस्चर्स ऑब्झर्व झाले. ड्युरिंग प्रोडॉर्मल स्टेज सोअर थ्रोट अँड लो ग्रेड फेवर आर ऑब्झर्व्ड. तर प्रोडॉर्मल स्टेजच्या काळामध्ये किंवा स्टेजमध्ये काय होतं? सोअर थ्रोट मीन्स घसा, आपण म्हणतो घसा खवखवणे वगैरे, तर असा प्रकार जाणवतात बघा या अर्ली स्टेज मध्ये. लो ग्रेड फेवर थोड्या प्रमाणात ताप, हे त्याचे झाले क्लिनिकल सिम्पटम्स. देन सिम्पटम्स आर जनरली माइल्ड. तर जे काही सिम्पटम्स आहेत ते माइल्ड असतात. इनसिग्निफिकंट अँड लेस फ्रिक्वेंट असतात, इनसिग्निफिकंट असतात. इन द नेक्स्ट स्टेज एनलार्जमेंट लिम्फ ग्लँड्स मे बी ऑब्झर्व. तर नेक्स्ट दुसरी स्टेज ज्यावेळेस येते त्याची, तर त्या स्टेजमध्ये लिम्फ ग्लँड ज्या आहेत, लिम्फ नोड्स ज्या आहेत त्या एनलार्ज झालेल्या दिसून येतात बघा आपल्याला. मे बी ऑब्झर्व इन ससेप्टेबल इंडिव्हिज्युअल्स ॲज अर्ली ॲज 7 days बिफोर. तर ससेप्टेबल इंडिव्हिज्युअल्स मध्ये ते एनलार्जमेंट झालेलं दिसून येतं. as early as 7 days before, 7 दिवस अगोदर. ऑफ रॅश अँड मे कंटिन्यू फॉर 10 to 14 days. आणि जे काही रॅशेस आहेत ते कंटिन्यू कधीपर्यंत होते बघा, 10 ते 14 दिवसांपर्यंत. आफ्टर द रॅश इज द फर्स्ट ऑफ डिसीज इन चिल्ड्रन. तर जनरली जे काही रॅशेस आहेत ते फर्स्ट ऑफ डिसीज इन चिल्ड्रन, तर चिल्ड्रन मध्ये डिसीज कॉज करू शकतात. इट अपियर्स किंवा त्या रॅशेस चिल्ड्रन्स मध्ये ऑब्झर्व झाला तर याचं आपल्याला सांगता येईल किंवा एक एस्टिमेट करता येईल की याला
रुबेला सारखं इन्फेक्शन असू शकतं. ओके, आणि त्या कधीपर्यंत कंटिन्यू राहतात बघा या रुबेलामुळे होणाऱ्या रॅशेस? 10 ते 14 दिवसापर्यंत. इट अपेअर्स फर्स्ट ऑन द फेस. तर जनरली चेहऱ्यावर या रॅशेस आढळतात युजली विदिन 24 hours ऑफ प्रोडॉर्मल सिम्पटम्स. प्रोडॉर्मल स्टेजच्या नंतर 24 तासामध्ये चेहऱ्यावर काही रॅशेस आढळून येतात बघा. इट इज मायन्यूट डिस्क्रीट पिंकिश मॅक्युलर रॅशेस. तर कशा रॅशेस असतात बघा? मायन्यूट लहान असतात, डिस्क्रीट असतात, पिंकिश कलरचे असतात आणि मॅक्युलर असतात. देन कंजेक्टिव्हिटीज ऑकर. ओके, इथं कंजेक्टिव्हिटीज मीन्स काय बघा? डोळे येणे. ओके, आता कोणीतरी म्हणलं होतं. तर समटाइम्स डोळे येण्यासारखे प्रकार या कंडिशन मध्ये आढळतात बघा. द रॅश स्प्रेड्स रॅपिडली टू द ट्रंक अँड एक्स्ट्रीमिटीज नॉट अपॅरंट ऑन द रॅश स्प्रेड्स मच फास्टर अँड क्लिअर्स रॅपिडली दॅट दे ऑफ मिसल्स. तर मिसल्स पेक्षा जास्त रॅपिडली स्प्रेड होतात याच्या रॅश बघा. इट इज डिसअपिअर्स बाय थर्ड डे. आणि तिसऱ्या दिवशी तर डिसअपिअर होतात. इट इज absent in subclinical cases. In 25% of the cases rash may not be observed. तर कंटिन्यू रॅशेस होतात किंवा रॅशेस हे याचं मेन सिम्पटम्स आहे असं पण काही नाही. 25% लोकांमध्ये 25% केसेस मध्ये असं आढळून आलं की त्यांना त्या रॅशेसचे सिम्पटम्सच दिसत नाही रुबेलाचं. ओके, कारण ते लगेच नाहीसे होतात. केस देअर आर फ्यू कॉम्प्लिकेशन. अर्थ्राल्जिया पेन इन सेव्हरल जॉइंट्स मे बी ऑब्झर्वड. तर जनरली अर्थ्राल्जिया म्हणजे जॉइंट्स म्हणजे सांधेदुखी वगैरे असे प्रकार जाणवतात. इट्स स्पेशली इन वुमेन्स मध्ये स्पेशली. ओकेजनली कॉन्जेनेंटल मालफॉर्मेशन मे बी ऑब्झर्वड इन रुबेला इज एक्सपिरियन्स्ड बाय प्रेग्नंट मदर. तर कंजेनिशल मालफॉर्मेशन ऑब्झर्व होतं रुबेलामुळं प्रेग्नन्सी मध्ये किंवा प्रेग्नंट वुमेन्स मध्ये. तर त्यांना रुबेलाचं इन्फेक्शन असेल तर. अंडरस्टूड? जनरली सिम्पटम्स काय आहेत किंवा जास्त माइल्ड सिम्पटम्स आहेत, जास्त सिव्हिअर नाहीये त्याचे सिम्पटम्स. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट विल बी रोल ऑफ फार्मासिस्ट इन एज्युकेशन अँड प्रिव्हेन्शन. तर एज्युकेशन आणि प्रिव्हेन्शन मध्ये फार्मासिस्टचा काय रोल आहे या रुबेलाच्या प्रिव्हेन्शन मध्ये? बघा, रुबेला वॅक्सिन इज अवेलेबल ॲज कंबाइंड मिसेल, मम्स अँड रुबेला MMR. तर MMR ची वॅक्सिन प्रेझेंट आहे किंवा रुबेलाची वॅक्सिन ही जनरली कॉम्बिनेशन मध्ये प्रेझेंट आहे मिसेल्स, मम्स अँड रुबेलाच्या. MMR वॅक्सिनेशन इज द मेन स्ट्रॅटेजी टू प्रिव्हेंट द डिसीजेस. तर वॅक्सिनेशन जे आहे ती मेन स्ट्रॅटेजी आहे टू प्रिव्हेंट द डिसीज. डिसीज करण्यासाठी, हा डिसीज प्रिव्हेंट करण्यासाठी मेन स्ट्रॅटेजी काय आहे तर वॅक्सिनेशन. इट इज सजेस्टेड दॅट वुमन ऑफ चाइल्ड बिअरिंग एज 15 to 39 years बी वॅक्सिनेटेड टू अवॉइड कॉन्जेनिटल रुबेला. तर जनरली हे सजेस्ट केलं जातं की 15 ते 39 वर्षामधील ज्या काही वुमेन्स आहेत, ओके, म्हणजे चाइल्ड बिअरिंग पिरियड मधल्या, तर त्यांनी वॅक्सिनेटेड करून घेणं इसेन्शियल आहे किंवा वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. कारण कंजेन्शियल रुबेला जे काही आहे तो अवॉइड करण्यासाठी, म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये होणारा रुबेला अवॉइड करण्यासाठी या वॅक्सिन्स घेणे इसेन्शियल आहे. ऑल चिल्ड्रन्स ॲट 1 year एज शुड बी वॅक्सिनेटेड फॉर रुबेला. आणि 1 वर्ष वयापर्यंत जे काही चिल्ड्रन्स आहेत त्यांनी सगळ्यांनी रुबेलाचं वॅक्सिनेशन करून घेणं इसेन्शियल आहे. Then pharmacist should emphasize to all pregnant mothers about possibility of congenital malformation if the mother comes to infection of rubella. It is to be noted that pregnancy is contraindication to rubella immunization. ओके, तर फार्मासिस्टने हे एम्फासाइज करणे खूप गरजेचं आहे. ओके, फार्मासिस्टने हे काउन्सिलिंग करणे खूप गरजेचं आहे कम्युनिटीमध्ये की प्रेग्नंट मदरला जरी पॉसिबिलिटी असेल कंजेनिटल मालफॉर्मेशन इफ द मदर कम्स टू इन्फेक्शन ऑफ रुबेला. तर एखाद्या प्रेग्नंट वुमनला रुबेलाचं इन्फेक्शन झालं तर काय होतं आपण बघितलं, फोएटसची डेथ सुद्धा होऊ शकते किंवा मालफॉर्मेशन होतं. तर ते अवॉइड करण्यासाठी त्या प्रेग्नंट वुमनना काही तर वर तर सांगितलं आपण, रुबेला जर अवॉइड करायचं असेल तर वॅक्सिनेशन करून घ्या. तर प्रेग्नन्सी मध्ये रुबेलाची वॅक्सिन हे कॉन्ट्राइंडिकेटेड आहे, म्हणजे प्रेग्नंट असताना वुमेन ती वॅक्सिन घेऊ शकत नाही. इट इज फेटल टू द फोएटस. ओके, सो हे काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं आहे. प्रेग्नन्सी मध्ये बघा जनरल मेडिसिन सुद्धा डिफरंट असतात. कुठलीही टॅबलेट, कुठलीही काय म्हणूयात आपण ड्रग्ज किंवा इंजेक्शन हे डायरेक्टली प्रेग्नंट मदरला दिलं जात नाही. माहित आहे का सगळ्यांना? जनरल नसतं ते, बिकॉज काय आहे त्याचं एक थेरी असतं त्याच्या मागं. काही ड्रग्ज वगैरे काय करतात, ते काही प्लासेंटल बॅरियर वगैरे असतं ते क्रॉस करतात आणि त्या फोएटसला हार्म करू शकतात.
और मदरला सुद्धा हार्म करू शकतात त्या स्टेजमध्ये, म्हणून ते कॉन्ट्रा इंडिकेशन असतं. तसंही रुबेला वॅक्सिन ही कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे बघा प्रेग्नन्सी मध्ये. अंडरस्टूड? ह्याचं काउन्सिलिंग करणं हे सांगणं फार्मासिस्टचं एक खूप मोठं काम आहे किंवा इम्पॉर्टंट वर्क आहे, रोल आहे. अंडरस्टूड रुबेला? Yes, ma'am. Yes, ma'am. समजलं सगळ्यांना? Yes, आहे? ma'am. Yes, ma'am. Anyone have any problem? कोणाला काही प्रॉब्लेम आहे? No, ma'am. No, शुड वी स्टॉप हिअर? आपण स्टॉप करूयात. नेक्स्ट लेक्चरला आपला नेक्स्ट डिसीज बघूयात आपण. ओके. समजलं सगळ्यांना? 2 डिसीजेस बघितले आपण, रुबेला आणि मिसेल्स. लक्षात आलं का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Now give your attendance. Wait for 1 minute. Roll number 1, be fast. Present. 2, Present, ma'am. Present, ma'am. 4, Present, ma'am. 5. Roll number 5. Absent. 6. Absent. 7, Present, ma'am. 8, Present. 9, Present, ma'am. 10, Present, ma'am. 11, Present, ma'am. 12, 13, 14, Present. 15, Present, ma'am. 16, Present. 17, Present. 18, Present, ma'am. 19, absent. 20, Present. 21, 22, Present. 23, Present, ma'am. 24, absent. 25, Yes, ma'am. 26, absent. 27, 28, Present. 29, absent. 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34 is absent. 35, Present. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. 43, Present, ma'am. 44, absent. 45, Present, ma'am. 46, Present, ma'am. 47, absent. 48, Present, ma'am. 49, absent. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53,
53, 54, Present, ma'am. 54. Present. Hello, ma'am. हाँ 53 present, ma'am. okay, 54, Present. 55, Present, ma'am. 56, 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present. 64, Present. 65, Present. 66, Present. 67, Present. 68. Present, ma'am. Check once again absent roll number 5, 6, 19, 24, 26, 29, 34, 44, 47 and 49. कोण आहे प्रेझेंट? Ma'am, roll number 6 present आहे. अजून आहे का कोण अजून प्रेझेंट? ओके स्टॉप करूयात आपण इथं. आदित्य वाघमारे बघितलं का हो तुम्ही? येते का आपल्या कॉलेजचं नेम? हॅव यू चेक्ड? नाही येत मॅडम. येत नाही अजून पण? नाही केले चेक संध्याकाळी आलं नव्हतं. आलं नव्हतं का? बघितलं ना फिक्स हा. तुम्ही? हा. ओके ठीक आहे बघू आपण. मी बघते अजून. ओके ठीक आहे. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्स फॉर जॉईनिंग. काय आहे का कोणाचं अजून? स्टॉप करूयात आपण इथं. Shall we stop here? Thanks for joining. Next lecture, next continued. Thank you.